लक्ष्मीपूजनचं आपण आता बोललोच, पण लक्ष्मीपूजनसोबतच कुबेरपूजन पण करतात याच दिवशी. आणि या पूजनाचं काय महत्त्व आहे? मग कुबेरपूजन म्हणजे कसं केलं जाते? हो. तर लक्ष्मीच्या सोबतच कुबेराचं पूजन किंवा कुबेर नाणं पण ठेवलं जातं. नाण्याच्या ह्याच्यात पण त्याची पूजा केली जाते कुबेराची. तर आपल्याला माहिती आहे की लक्ष्मी ही जी देवता आहे ते धनप्राप्ती करून देणारी देवता आहे. बरोबर. पण आपल्याला आता धन प्राप्त झालं, पण त्याचा संग्रह पण आपण व्यवस्थित केला पाहिजे किंवा त्याचा उपयोग जो आहे तर तो पण आपण व्यवस्थित केला पाहिजे. तर कुबेर ही संग्रहाची देवता आहे. तर त्याच्यामुळे ते धनाचा विनियोग आपण कसा करायचा आहे, त्या धनाचा संग्रह कसा करायचा आहे, तर ही जी गोष्ट आहे तर ती आपल्याला कुबेर ही जी देवता आहे तर तिच्या माध्यमामधून आपल्याला लक्षात येते किंवा म्हणून कुबेराचं पूजन केलं पाहिजे. कारण मिळालेलं धन टिकलं पण पाहिजे, ते व्यवस्थित त्याचा संग्रह पण झाला पाहिजे. तर म्हणून आपल्याला, कारण लक्ष्मी आपण म्हणतो की चंचल आहे ना, तर त्याच्यामुळे आज आहे उद्या नाही, तर ती टिकण्यासाठी म्हणून आपल्याला कुबेराची पूजा करतो. केली पाहिजे. याच दिवशी आपण ते नवीन केरसुणीची पण पूजा करतो. हो, त्याचं काय महत्त्व आहे? बरोबर. तर आपण जर बघितलं तर खरं तर सांगायचं झालं तर अमावस्या हा इतर दिवशी आपण म्हणजे तो दिवस हा तसा वाईट असा आपण समजला जातो. बरोबर. आणि त्याच्यासोबतच आपण केर काढणं हा जो भाग आहे रात्रीच्या वेळेला विशेष करून, तर तो आपण अन्य दिवशी करत नाही. पण या दिवशी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मात्र विशेष करून नवीन केरसुणी आणली जाते आणि त्या केरसुणीने रात्रीच्या वेळेला केर काढला जातो आणि तो घराच्या बाहेर टाकला जातो. तर लक्ष्मीचं आगमन जसं महत्त्वाचं आहे तर त्याच्याबरोबरच जो काही घरामधली अलक्ष्मी आहे तर ती कचऱ्याच्या माध्यमातून बाहेर टाकणं असा त्याच्यामध्ये भाग आहे. म्हणजे अलक्ष्मी म्हणजे की जी आपल्याला नको आहे, जे आपल्याला काही नकारात्मकता आहे, आपली वाईट गोष्टी आहेत घरातल्या, तर त्या सगळ्या घरामधून बाहेर जाव्यात आणि अलक्ष्मी बाहेर गेल्यानंतर लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहील. तर याच्यासाठी म्हणून अलक्ष्मी निस्सारण याचं प्रतीक म्हणून केरसुणीनी केर काढतात आणि तो केर बाहेर टाकला जातो या दिवशी फक्त. आणि त्याचबरोबर सूप वाजवून चारी दिशांमध्ये घराच्या हे अलक्ष्मीला म्हणजे पळवून लावलं जातं थोडक्यामध्ये आणि मग लक्ष्मीचं आवाहन. बरोबर. या दीपावलीच्या पर्वामध्ये जसं फटाके फोडणं असेल मुलांचे, त्याच्यानंतर रांगोळ्या असेल, याचं काय महत्त्व आहे? हो, तर रांगोळी हा एक आपल्या ह्याच्यामध्ये खूप मोठं म्हणजे विशेष करून दिवाळीमध्ये प्रत्येक सणाच्या वेळेला आपण रांगोळी घालतोच. पण दिवाळीमध्ये आपण म्हटलं की मोठमोठ्या आकारांच्या रांगोळ्या ह्या सर्वत्र घातल्या जातात. तर या रांगोळीच्या मध्ये सुद्धा ती आपल्या ज्या 64 कला आहेत तर त्यांच्यापैकी रांगोळी ही पण एक कला आहे. आणि सर्व कला ज्या आहेत तर त्यांची निर्मिती जी झालेली आहे तर ती शेवटी ईश्वराच्या प्राप्तीसाठी म्हणूनच झालेली आहे. आता त्यांचा वापर वेगवेगळ्या दृष्टीने केला जातो, परंतु प्रत्यक्षामध्ये त्याच्यामध्ये ईश्वरी तत्व ग्रहण करण्याची क्षमता असते. तर आपण जर बघितलं तर हा एक ग्रंथ आहे की सात्विक रांगोळ्या. तर या ग्रंथामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या रांगोळ्या ह्या कशा घालायच्या आणि प्रत्येक तत्वाच्यासाठी असणारी वेगवेगळी रांगोळी आहे त्याच्यामध्ये. म्हणजे ही लक्ष्मी तत्वाच्यासाठी असणारी रांगोळी आहे. त्याच्याबरोबरच जर गणपती असेल तर गणपतीच्या वेळेला गणेश तत्वाची रांगोळी. तर अशा वेगवेगळ्या रांगोळ्या ज्या आहेत तर त्या रांगोळ्या कशा काढाव्यात ते आपल्याला या ग्रंथामधून समजेल. आणि ती रांगोळी काढल्याने त्या देवतेचं तत्व तिथे आकृष्ट होईल आणि ते वातावरणामध्ये प्रक्षेपित पण होईल. बरोबर. त्याच्यामुळे आपल्याला त्या देवतेची कृपा होण्यासाठी म्हणून अधिक फायदा होईल आपल्याला. आणि अनेक जणांनी अशा